बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 2 दिवसात 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे, तर आणखीन 8 दहशतवादी अजूनही आर्मीच्या टार्गेटवर आहेत। चुन चुन कर मारेंगे असा इशारा अमित शहांनी दिला होता आणि त्याच पद्धतीने आता दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये शोधून शोधून मारलं जात आहे। 2 दिवसात पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केलंय, तर 8 जणांचा शोध आता सुरू आहे। त्यामुळे दहशतवाद्यांचा आता थरकाप उडाला असून दहशतवाद्यांची पळताभुई थोडी झालेली आहे। त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर जशास तसं उत्तर देऊ असा इशाराच या कारवाईतून आर्मीनं दिलेला आहे। तर आपण बघतोय यावेळेस एक महत्त्वाची बातमी, पहलगामचा बदला आणि 6 दहशतवादी ठार झालेले आहेत। आणि आता आपण बघतोय शाहिद अहमद कुट्टे, तसंच अदनान शफीदार आणि एहसान अहमद शेख हे दहशतवादी होते, त्यांना ठार करण्यात आलेलं आहे। आणि आज आपण बघतोय आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वाणी आणि यावर अहमद भट यांना ठार करण्यात आलेलं आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, तर आसिफ अहमद खांडे, नसीर अहमद वानी, आदिल रहमान डेंटो आणि हारिस नजीर सोबतच आमिर अहमद डार, जुबैर अहमद वानी, हारून रशीद गनी, झाकीर अहमद गनी 8 दहशतवादी सध्या आर्मीच्या टार्गेटवर आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस, पहलगाम दहशतवाद्याचा ठार होण्याआधी व्हिडिओ कॉल केला होता, आपल्या बहिणीला त्यानं व्हिडिओ कॉल केला होता, घाबरून त्यानं आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्याच्या कुटुंबानं त्याला शरण जाण्यासाठी म्हणून सांगितलं, तरी देखील त्यानं सैन्यावर गोळीबार केला, तर एक गोळी घातली आणि त्यानंतर मात्र त्याच्या शरीराची आपल्या आर्मीनं चाळण केली आणि त्याला ढगात पाठवलं। میانہِ بایو کتہِ چھُ سُہ میون بوے ترٛٲوِو أمِس دروازٕ یَلہٕ یِکُن आणि आता पाहूयात युद्धजन्य परिस्थितीवरच आधारित वॉर 50 बातम्या। एका अमेरिकन उपग्रह कंपनीनं पहलगामचे हाय रिझोल्युशन फोटो पाकिस्तानी लोकांना पुरवल्याचा संशय। हे खरं असेल तर पहलगाम हल्ल्यामध्ये अमेरिकेचा निष्काळजीपणा नाकारता येत नाही। सूत्रांच्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यापूर्वी 10 दिवस आधी या भागाच्या सॅटेलाइट इमेजेस ज्या आहेत त्या घेण्यात आल्या होत्या। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं खात्मा केलेला आहे। पुलवामाच्या त्रालमधील चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि यात जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार करण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या, त्याच आसिफ शेखला सुरक्षा दलानं ठार केलंय। पहलगाम हल्ल्याबाबत भारतानं आता संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे। भारतानं दहशतवादी संघटना TRT विरुद्धचे पुरावे संयुक्त राष्ट्राकडे सादर केलेले आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये TRF आणि पाकिस्तानचा सहभाग असल्याचे भारतानं पुराव्यांसह सिद्ध केलेलं आहे। भारतानं TRF वर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे। मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये भारत म्यानमार सीमेजवळ 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय। आसाम रायफल्सच्या तुकडी आणि दहशतवाद्यांमध्ये एक मोठी चकमक झाली आणि या कारवाईमध्ये किमान 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्य दलानं दिली। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला। ऑपरेशन सिंदूरच्या आधी पंतप्रधान मोदींनी 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी सौदीच्या दौऱ्यावर असतानाच घेतल्याची माहिती मिळते। NSA, CDS, लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका त्यांनी घेतल्या। 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान मोदींनी तब्बल 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलेला आहे।
भारतानं बगलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा बंद केलाय आणि यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पाण्याची पातळी एका महिन्यातील विक्रमी निच्चांकी पातळीवर गेलेली आहे, जी पुढील काही दिवस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला सुनावलंय. तसंच पाकिस्तानशी चर्चा आता केवळ दहशतवादावरच होईल असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्ताननं भारताला दिलेल्या अणुबॉम्बच्या पोकळ धमकीवरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे. पाकिस्तानची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत अशी मागणी राजनाथ सिंग यांनी संपूर्ण जगाला केली. ते श्रीनगरमध्ये बोलत होते. सुरक्षा दलानं छत्तीसगड तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढली. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवत सुरक्षा दलानं ही कारवाई केलेली आहे. 21 दिवसांच्या या मोहिमेत सुरक्षा दलानं अनेक म्होरक्यांसह 31 नक्षलवाद्यांना ठार मारलेलं आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकाची अमित शहांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केलेली आहे. नवी दिल्लीत एस ट्रॉमा सेंटरमध्ये जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहेत. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले. लाल चौक अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार आहे, त्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकवणं सोपं नव्हतं. मात्र आता ऑपरेशन सिंदूर नंतर याच लाल चौकात तिरंगा रॅली काढण्यात आली. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात 2 संशयित दिसले आहेत. या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलं आणि त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. दरम्यान परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि निमलष्करी दलानं संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 14 जवान ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेले आहेत. 9 मे रोजीची ही घटना असून त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलाय. बलुचिस्तानमधल्या पंजगुरमध्ये पाकिस्तानी सैन्यावर बलोच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला होता. बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला अशी घोषणा बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधी मीर यार बलूच यांनी केली आहे. पुढील काळामध्ये फक्त पंजाब प्रांत पाकिस्तानसोबत राहील. बलुचिस्तानची MPSC दिल्लीमध्ये उघडा आणि बलुचिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य द्या असं विधान निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी केलेलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाली. नुकतेच शहबाज शरीफ यांनी सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली होती आणि या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधला. यामुळेच आता चर्चा सुरू झाली आहे. चीनचं हेरगिरी करणारं जहाज भारताच्या समुद्र हद्दीत आढळलंय. चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण 4 जहाज आहेत. यापैकी 3 जहाज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तैनात आहेत. जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही ही जहाजं हेरगिरीची जहाजं असल्याची ही चर्चा सुरू झालेली आहे. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी
मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केली. भारताच्या विरोधात लढाईमध्ये पाकिस्तानची अवस्था कुत्र्यासारखी झाली होती, जो पायांमध्ये शेपूट घालून युद्धबंदीची भीक मागत पळत सुटला होता, असं रुबिन यांनी म्हटलेलं आहे. तसंच भारतानं केलेल्या लष्करी कारवाईचं रुबिन यांनी कौतुकही केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानं पाकचे 6 एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं वॉशिंग्टन पोस्टमनं म्हटलेलं आहे. भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालं. दक्षिण आशियाई प्रतिस्पर्ध्यांमधील दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेनंही ती मान्य केली आहे. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसलाच लक्ष्य केलेलं आहे. संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यास भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियावरील सर्व निर्बंध हटवले आहेत. ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल जुलानींची भेट घेतली. तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आवाहनावर ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताच्या पाकिस्तानवरच्या कारवाईनंतर अफगाणिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानला नाक घासायला लावलं आणि याचा आनंद अफगाणिस्तानमध्येही पाहायला मिळाला आहे. ये वो बुज़दिल दुश्मन है जो 50 सालों में हमारा मुल्क को इन लोगों ने तबाह. 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरनं पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार बंगळुरूमध्ये घडलेला आहे. आरोपी शुभांशु शुक्लानं त्याच्या पीजीच्या बाल्कनीतून रात्री 12:30 वाजता पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा दिल्या. आरोपी शुक्ला छत्तीसगडचा रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे. तुम्हाला देशसेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. भारतीय सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी 2026 साठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. उमेदवारांना 29 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शहरामध्ये काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भारतातून दुबई मार्गे आखाती देशात कांदा निर्यात सुरू करण्यात आली. कांद्याची वाहतूक करण्यासाठी कंटेनर लासलगावमध्ये दाखल झालेले आहेत. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर कराची बंदरातून मालवाहतुकीस केंद्र सरकारनं बंदी घातली होती. त्याचा दुबई मार्गे आखाती देशात होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. सोलापुरातील शिवसेना जिल्हाप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंनी आपल्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारलेली आहे. कारवर रणरागिणी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांचे फोटोही त्यांनी लावलेले आहेत. मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल झालेला आहे. 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणासह महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. पावसानं माजलगाव शहरासह वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. हिंगोलीतील माळहिवरा, माळशेलू, खंडाळा, भांडेगाव आणि जयपूर परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय. पाऊण तास झालेल्या या पावसानं रस्त्यावर आणि शेतामध्ये पाणी केलं. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. मात्र हळद उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.
वाशिमच्या मानोरामध्ये शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेला. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृषी बाजार समितीकडून शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र व्यापाऱ्याचा माल हा ओट्यावर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर ठेवावा लागला. वाशिममधील मानोरा शहरासह बेलोरा, विठोली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे. खरीप हंगाम जवळ येत असतानाच या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा तयार होण्यास मदत झाली असून नांगरणी, कुळवाच्या कामांना देखील वेग येण्याची शक्यता आहे. वर्ध्याच्या पुलगावासह इतर भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तसंच अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या सुसाट्याच्या वादळी पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाणमधील शेतातील टॉवर कोसळला. सोबतच उन्हाळी हंगामात असलेल्या भुईमुंग पिकाला देखील मोठा फटका बसलाय. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि याचा मोठा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना बसला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजून खराब झाला आहे.